पाचोरा आणि जामनेर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मालखेडा राखीव जंगल परिसरात यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे नैसर्गिक पाणवठे पूर्णपणे आटले आहेत. परिणामी जंगलातील हरण, नीलगाय, रानडुक्कर तसेच विविध पशुपक्ष्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी जंगलातून बाहेर पडून गावकुसाकडे वळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र अनेकदा गाव परिसरातही त्यांना पाणी मिळत नाही. काही वेळा हे प्राणी शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून त्यांचा बळी जात असल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींच्या मते जंगलातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने मालखेडा राखीव जंगल परिसरात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे किंवा पाणवठे तयार करून नियमितपणे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. जंगलातच पाण्याची व्यवस्था झाली तर वन्यजीव गावकुसाकडे येणार नाहीत आणि त्यांना शिकाऱ्यांच्या धोक्यापासूनही संरक्षण मिळेल, असे मतही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.